गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाने ठिकठिकाणी रुग्णालय सुरू केली आहेत, परंतु गडचिरोली येथील महिला आणि बाल रुग्णालयांकडून जबरदस्तीने दानपेटीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रकार लक्षात येताच तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांनी तात्काळ रुग्णालयाला भेट देऊन हा प्रकार थांबविला। राज्याचे माजी गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत आर पाटील यांच्या प्रयत्नाने गडचिरोली येथे शासकीय महिला आणि बाल रुग्णालय सुरू करण्यात आले। गोरगरीब महिला आणि बालकांना मोफत आणि चांगली आरोग्य सेवा मिळावी हा त्यामागचा हेतू, परंतु गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील एक अधिपरिचारिका रुग्णांना दानपेटीत दान टाकण्यासाठी दबाव टाकत होती। या संदर्भात अनेक जणांनी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांना माहिती दिली। एकापेक्षा अनेक तक्रारी आल्यानंतर आज सकाळी तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांनी थेट महिला आणि बाल रुग्णालयावर धडक दिली। बघतात तर काय, तेथे रुग्णांना दानपेटीत पैसे टाकण्याचा प्रकार सुरू दिसला। लागलीच तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित अधिपरिचारिकेला धारेवर धरून गोरगरीब महिलांची लूट थांबवण्याची तंबी दिली। त्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा करून पैसे उकळण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला। यावर पुढे दानपेटीत पैसे टाकण्याची जबरदस्ती करणार नाही असे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले। यामुळे शेकडो गोरगरीब नागरिकांना तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या एका भेटीने दिलासा मिळाला। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, गडचिरोली। मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में। मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में। आज ही एनरोल करें ICI एजुस्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता है प्लॉट नंबर 46 शिवम अपार्टमेंट, 3rd फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779।